मोदींची सौगात मोदी हे सौगाते सत्ता आहे, बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. भाजपनं हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. चांगला कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटण्याचं काय काम, सर्व धर्म समभाव ही आपली परंपरा. उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेनंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर. इंदिरा गांधींच्या काळातच संविधानाला हात लावला गेला. इंदिरा गांधी न्यायालयापेक्षा स्वतःला सुप्रीम समजत होत्या, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली. तर प्रतीक घुलेनं हत्या केलेली जागा दाखवली. झाडाझुडपात लपवलेली हत्यारही पोलिसांच्या ताब्यात. इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे. स्वारगेटमधील पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप. केसमध्ये सरकारी वकील म्हणून सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी. पीडितेची बाजू कुणी मांडायची हा तिचा अधिकार. सरकारी वकील नियुक्तीच्या मागणीवर असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. मनोधैर्य योजनेअंतर्गत तिला अद्यापही मदत नाही, प्रशासन काय करतंय, सरोदेंचा सवाल. वकिलांच्या मार्फत कुणाल कामरा खार पोलिसांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती, कामराला 31 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचं दुसरं समन्स. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर. नगरविकास खात्याकडून मंजुरी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा फायदा होणार. इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला, मोबाईलमधील डेटाही डिलीट केला. मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली. सूत्रांची माहिती. पुण्याच्या खेडमधील परसुली गावात भीषण पाणी टंचाई. तिसरा हंडा पाणी घेतल्यास 100 रुपये दंड. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसूल ग्रामपंचायतीचा अजब निर्णय.